आता इथे आपण आपला गणपती बसवणार आहे, तर चला तयारी सुरू करू। खालच्या ह्या ज्या फ्रील्स आहेत ह्या सगळ्या मी करून घेतल्या। ह्याच्या इथं पेपर टाकला आणि पेपरवरती प्लास्टिक लावलंय, म्हणजे जे आपण ओलं वगैरे झालं तर हे आपला कपडा खराब होऊ नये। तर पुढचं तयार करूया। आता ह्या सगळ्या बॉटल्स आहेत आणि ह्यात पाईप घातले, हे माउंटेन इफेक्ट द्यायला हे असं जॉईंट करून घेतलंय। याला हे नारळ आहे, ह्याला मी वरती लावून घेतलंय असं। आणि इकडे आता जसं तुम्ही बघितलं की जे पण मी आहे तो एक थोडा फॉर्म दिला आहे त्या माउंटन सारखा। तर आता ही जी पाडदान आहे हे जे गोणी आहे ही गोणी यूज केली आहे मी तिथं, आणि हा गोणी माझ्याकडे नवीन ठेवलेलाच होता, तुम्ही मार्केटमधून घेऊ शकता। तर हे आहे माझं गणपतीचं डेकोरेशन। मला हे करायला लगभग 8 दिवस लागले। नारळ करायला जास्त दिवस लागले, खूप बारीक बारीक काम होतं त्यात। नंतर बाकीचं करायला एवढं 2 दिवस लागले, 2 दिवसात झालं। आय होप तुम्हाला माझं डेकोरेशन आवडलं असेल। सो प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया नंतर, बाय।